आजचा पदार्थ खूप पौष्टिक आणि चवीचा आहे. त्यासाठी 1 वाटी वाटाणा उकळायला लावलात. परातीमध्ये 2 वाटे गव्हाचं पीठ, 1 वाटी बारीक रवा, चवीप्रमाणे मीठ, ओवा घातला, हळद, मीठ, लाल तिखट, अगदी खाण्याचा सोडा चिमूटभर घातला. 2 वाट्या बारीक चिरलेली मेथी घातली, स्वच्छ धुवून आणि 1 चमचा पांढरे तीळ घातले. घट्टसर उंडा तयार करून घ्यायचा. मी तुपाचं मोहन घातलंय, तुम्ही तेलाचंही मोहन वापरू शकतात. खलबत्त्यामध्ये धने, जिरे, बडीशेप त्याची भरड तयार करून घ्यायची. वाटाणा पण चांगला मॅश करून घ्यायचा आहे उकळलेला. लगेच फोडणी करण्यासाठी तेल गरम करायला ठेवायचं. जिरं, 2 बारीक चिरलेले कांदे घालून घ्यायचे. चांगला कांदा ब्राऊन रंग परतून घ्यायचा. आलं, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट घालायची. वाटलेली पूड घालायची. धने जिऱ्याची, उकळलेला बटाटा आणि मॅश केलेले वाटाणे सुद्धा घालायचे. हळद घालायची, चवीपुरतं मीठ आणि भरपूर सारी कोथिंबीर घालायची. भाजी आपली इथं तयार करून घेतली. म्हणजे सारणासाठी टफिंग आपली तयार झाली. आता जे कणिक मळली होती ना, त्याची छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि त्यामध्ये जसं पुरण भरतो त्याच पद्धतीनं आपल्याला वाटाण्याची भाजी त्यामध्ये घालून घ्यायची. आता याला आपल्याला लाटत बसायची गरज नाही. फक्त असेच अख्खे गोळे ठेवायचे. तुम्ही तळूनही काढू शकतात, पण मी तळण्याऐवजी कप्पे पात्रामध्ये थोडेसे फ्राय करून घेणार आहे. आता हे आपल्याला खस्ता कचेरी करून घ्यायची. अप्पे पात्रामध्ये थोडंसं ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे. या गोळ्याला वरतून पांढरे तीळ लावायचे बरं का. खूप छान लागतात, दिसायला पण खूप सुंदर दिसतात. आलटून पालटून करून तूप लावून दोघी साईडनं मस्त खरपूस भाजून घ्यायचे. मीडियम गॅस करायचा. मोठा गॅस कधी केला तर वरतून ते भाजल्या जाते, पण आतमध्ये कच्चे राहते. म्हणून आपल्याला मीडियम गॅसवरती 2 ते 3 मिनिटं चांगले खरपूस भाजून घ्यायचे. त्यासोबत चिंचगोळची चटणी तुम्ही खाऊ शकतात. मस्त आपले खस्ता कचोरी तर तयार झाली. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.